भारतीय क्रिकेट फॅन्सची आज एकच इच्छा आहे, ती म्हणजे पाकिस्तानला लोळवा. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणारे क्रिकेटचं महायुद्ध. दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती दुपारी 2:30 वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. याचाच फायदा उचलत टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी आहे. भारतानं सलामीच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजलं होतं. जर आज पाकिस्तानला लोळवलं तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित होणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध सलामीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यातच जर भारताने आजही पाकिस्तानला धूळ चारली तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग खडतर होणार आहे. तेव्हा पाकिस्तानसाठी ही मॅच म्हणजेच करो या मरो. पाकिस्तानला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून त्यांचा गाशा गुंडाळा अशीच अपेक्षा आता भारतीय चाहते व्यक्त करतायत. हम पे नहीं है और हमेशा देखिए पाकिस्तान से बाहर वापस आ रहा है खेलने के लिए, इनके लिए वो बहुत सैड पार्ट है कि वो अपनी कंट्री में नहीं खेल पा रहा है और प्रेशर में भी रहेंगे, दबाव में रहेंगे क्योंकि पहला मैच वो अपनी कंट्री में हारे और पाकिस्तान को, इंडिया को हराना है तो आसान नहीं होगा उनके लिए. और हमने बहुत अच्छा मैच जीता, पहला मैच जीता बहुत ही, और काफी अच्छे फॉर्म में भी है सारे लड़के, तो एक अच्छा मैच देखने को भी मिलेगा. तर क्रिकेट फॅन्ससाठी आज आहे सुपर संडे. कारण क्रिकेटच्या मैदानात दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. ही मॅच पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता अगदी शिगेला गेलेली आहे. भारतीय क्रिकेट फॅन्स टीम इंडियाला चीअर अप करतानाही दिसतायत. आपल्या टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसतायत. तर एकंदरीतच आपण पाहतोय, उत्साह पाहतोय आणि अशाच काही क्रिकेट फॅन्सची पुण्यातल्या क्रिकेट फॅन्सशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. थेट जाऊयात. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमी खरं तर देशभरामध्ये याचा उत्साह आहे. माझ्यासोबत पुण्यातले क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू आहेत. काय वाटतं, आज भारत विरुद्ध पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी सामना आहे. सगळे पाकिस्तान हा भारताचा कट्टर विरोधी आहे आणि 100% आम्हाला गॅरंटी आहे की आजची मॅच इंडिया 100% जिंकणार आहे. मॅच टफच होणार कारण की रायव्हलरी खूप मोठी आहे, तरी पण मॅच इंडिया जिंकणार आहे असं वाटतं. आज रोहित मारणार 100. पहिले त्यांनी मारलेले आहे 100 पाकिस्तानच्या विरुद्ध, आज पण मारणार आहे. तो कमॉन इंडिया बस तोच मात्र. आणि ओपनिंग जोडी जर एक 15 ओव्हरपर्यंत थांबल्यानंतर निर्णय काहीतरी वेगळा लागू शकतो. शुभम गिल आज पण चांगला परफॉर्मन्स खेळेल आणि नक्कीच इंडिया जिंकेल. इंडिया नक्कीच जिंकेल. रोहित शर्मा सेंचुरी मारेल. विराट कोहली पण चांगल्या फॉर्ममध्ये खेळेल कारण तो म्हणजे पाकिस्तान विरुद्ध चांगला खेळतो. आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे. इंडिया 100% जिंकणार आहे आणि विराट कोहली, शुभमन गिल बेस्ट ऑफ लक. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. यानंतर आता इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. शिवाजी पार्कमध्ये सचिन तेंडुलकरच्या भूमीत अनेक खेळाडू घडले. त्याच शिवाजी पार्कमध्ये भारतीय टीमसाठी चीअर अप केलं जात आहे. इंडिया अशी घोषणाबाजी केली जाते आणि चिमुरड्यांपासून ते अगदी तरुणांपर्यंत सर्वच जण आज क्रिकेटच्या रंगात. महाकुंभ मेळ्यामध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली आहे. प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमावरती भारतीय टीम विजयी होण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये क्रिकेट टीमच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी होम हवन करण्यात आलं. पाकिस्तानला हरवा हीच अपेक्षा आता तमाम क्रिकेट चाहते व्यक्त करतायत. महाशिवरात्रीचा दिवस जसा जवळ येतोय तशी कुंभमेळ्याला गर्दी होताना दिसतेय. शिवरात्रीला 3 दिवस असल्यानं भाविकांचा ओघ प्रयागराजच्या दिशेनं दिसतोय.
अयोध्येच्या राम मंदिरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. प्रयागराजमधील महाकुंभ मेळा दरम्यान त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर अनेक भाविक रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातात आणि ज्यामुळे मंदिर परिसरात लाखो भाविकांची गर्दी होती आहे. प्रयागराज महाकुंभला जाणारे लोक महाकुंभहून येताना काशी विश्वनाथाचं दर्शन घेत आहेत. महाशिवरात्रीला 2 दिवस राहिलेले असतानाच काशी विश्वनाथाला भाविकांची आता गर्दी दिसून येते. घणसोलीमध्ये घरगुती वादातून महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. नंदेनं घरात घुसून मारहाण केली तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप पीडितेनं केलाय. रबाळे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी 4 विरोधात गुन्हा दाखल झालाय. नवी मुंबईतील घणसोलीला घरगुती वादातून महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली. पीडित महिलेची नणंद, नंदेची सून आणि सुनेच्या आई वडिलांनी मिळून महिलेला मारहाण केली आहे. रबाळे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. सकाळपासून पुण्याहून कर्नाटकला जाणाऱ्या बस रद्द केल्या गेल्यात. महाराष्ट्रातील एका एसटी बस चालकाला कन्नड बोलता आलं नाही म्हणून त्याला मारहाण केली गेली आणि त्याचा निषेध म्हणून परिवहन मंत्र्यांनी कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस बंद केल्या आहेत. राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 215 वरती पोहोचली आहे. पुण्यात शनिवारी 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. तरीही प्रशासनाला जीबी सिंड्रोमचं ठोस कारण शोधण्यात अपयश आलंय. दूषित पाण्यातून जीबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जातोय. छावा चित्रपटाने आता पुष्पा 2चाही रेकॉर्ड मोडलाय. विकी कौशलचा छावा आता 250 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झालाय. आता लवकरच छावा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. छावाने दुसऱ्या शनिवारी तब्बल 45 कोटींची कमाई केली आहे. शेर नहीं रहा, लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा है. फाड़ देंगे मुगल सल्तनत. आणि एक मोठी आणि धक्कादायक अशी बातमी समोर येतेय. 12वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात ही बातमी आहे. 12वीचा गणिताचाही पेपर फुटलाय. तशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. पेपर सुरू होण्याआधीच 12वी गणिताचा पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याचं आता काही पालकांचं म्हणणं आहे. या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे गणिताच्या पेपरमधल्या सेक्शन ए चे प्रश्न व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र बोर्डानं पेपर फुटल्याच्या चर्चांना नकार दिलेला आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याची फक्त अफवाच असल्याचा दावा बोर्डानं केलाय. शनिवारी सकाळी 11 ते 1:30 दरम्यान गणिताचा पेपर होता. पेपर सुरू होण्याआधीच गणिताचा पेपर व्हॉट्सअपवरती फिरत असल्याची चर्चा रंगली. तर ग्रामीण भागातल्या एखाद्या केंद्रावरून पेपर व्हायरल झाल्याची ही चर्चा होती. व्हॉट्सअपवरती पेपरचा काही भाग दाखवून त्या सेक्शन ए मधील पर्यायवाचक प्रश्न असल्याचंही दिसलं. तर बोर्डाकडून पेपर फुटल्याच्या बातमीला नकार देण्यात आला. हा सगळा अफवा असल्याचा दावा बोर्डानं केला. तर यवतमाळमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फोडणारा खरा सूत्रधार अखेर सापडलेला आहे. पुतणीला परीक्षा केंद्रावरती सोडणाऱ्या काकानंच पेपर फोडल्याचं तपासात समोर आलंय. अमोल राठोड असं या आरोपीचं नाव आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्यानं हा काका सर्वांची नजर चुकवून केंद्र संचालकांच्या कक्षात घुसला. तिथे त्याला 4 प्रश्नपत्रिका आढळून आल्या. त्याने त्याचे फोटो काढून गोपाळ जाधव या मित्राच्या मोबाईलवरती पाठवले आणि त्यानेच मग ती प्रश्नपत्रिका व्हायरल केली. केंद्र संचालकांचा पेपर व्हायरल करण्याच्या प्रकरणात काडी मात्र संबंध नसल्याचाही दावा आता करण्यात येतोय.
तर आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरती पुतणीला सोडायला काका आला होता. नजर चुकवून अमोल राठोड नावाच्या काकानं केंद्र संचालकांच्या कक्षात एंट्री केली. 4 प्रश्नपत्रिका तिथे त्यांना आढळल्या. त्यानंतर अमोल राठोडनं त्याचे फोटो काढले. अमोलने मराठीच्या पेपरचे फोटो त्याचा मित्र गोपाळ जाधवला पाठवले आणि केंद्र संचालकांचा या पेपर फुटीशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा आता केला जातोय. तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद साहित्य संमेलनात सुद्धा उमटताना दिसतात. अशांत मराठवाड्यावरून ठरावावरून आता महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झालेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, सरपंच संतोष देशमुखांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे पडसाद दिल्लीतील साहित्य संमेलनात उमटलेत. मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली आहे. महामंडळ हा ठराव स्वीकारून समारोपावेळी मांडणार का, हे मात्र आज स्पष्ट होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या घटनांचे पडसाद दिल्लीमध्ये होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उमटलेले आहेत असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. कारण मराठवाडा साहित्य परिषदेनं मराठवाड्यामधील ज्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने एक ठराव जो आहे तो साहित्य महामंडळाकडे दिलेला होता. मात्र तो ठराव मंडळानं स्वीकारलेला नाही अशी माहिती मिळते. डॉक्टर रामचंद्र काळुंके आहेत मराठवाडा साहित्य परिषदेचे. सर, तुम्ही ठराव दिलेला होता, तो मान्य नाही केलेला, नेमकं मान्य न करण्यामागे मुद्दे काय होते, काय लिहिलं होतं तुम्ही अशा ठरावामध्ये? परभणी येथील सूर्यवंशी या युवकाची पोलिसांच्या मारहाणीमध्ये निधन झालं. शिवाय बीडमधील मस्साजोग या ठिकाणच्या सरपंच संतोष देशमुख यांचाही खून करण्यात आलेला आहे. ही दोनही प्रकरणं मराठवाड्यामध्ये सध्या धगधगती आहेत. त्यामुळे येथील जनतेचं जी मनं आहेत ती प्रक्षुब्ध आहेत, संतप्त आहेत की या ठिकाणी हे जे प्रकरण घडलं आहे त्यामध्ये जनतेला असं वाटतं की परभणीचं ज्या प्रकरणामध्ये थेट पोलिसांचाच गुन्हा आहे आणि बीडच्या प्रकरणामध्ये थेट मंत्री आणि सरकारच्या पदरी असलेले आमदार खासदार यांचाही यामध्ये हस्तक्षेप आहे. मराठवाडा साहित्य परिषदेनं मराठवाड्यातील खास करून बीडमधील आणि परभणीमधील घटनांचा केलेला उल्लेख हा साहित्य महामंडळामध्ये किंवा दिल्लीतील साहित्य संमेलनामध्ये चर्चेचा विषय ठरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. तर धनंजय मुंडेंसोबत भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले धस आता देशमुख कुटुंबियांचा पुन्हा विश्वास संपादित करण्यासाठी थेट मस्सा चौकला गेले. तिथे धस आणि देशमुख कुटुंबियांसोबत नेमकं काय घडलं, मस्सा चौकला जाताना धसांना कुणी अडवलं, यावरचाच विशेष रिपोर्ट पाहूयात. मुंडे भेटीनंतर धस मस्सा चौकमध्ये. देशमुख कुटुंबियांची घेतली भेट. धस पुन्हा विश्वास संपादित करणार. पाहिलं, भाजपचे आमदार सुरेश धसांना मुंडे समर्थकांकडून कडाडून होणारा हा विरोध. काळे झेंडे दाखवून धसांविरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि परळीची बदनामी सुरेश धस यांनी केली. ती त्यांनी थांबवावी अशी मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मुंडे आणि धसांच्या भेटीनंतर प्रकरणावर पडदा पडण्याऐवजी दोन्ही बाजूकडून विरोधाला अधिकच धार आली. आष्टीला यायचे, आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहून, असं गाड्याला आडवं जाऊन नाही बरं का. लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू. हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या भेटीनं टीकेचे धनी ठरलेल्या धसांनी मस्साजोग ग्रामस्थांचा आणि मराठा समाजाचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील या प्रकरणात सहभागी आहेत. त्यांना सहआरोपी करणं आवश्यक असल्याची मागणी धस यांनी केली. कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गीते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल
यांचे CDR तपास करून यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आमदार धसांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना दिली. त्यामुळे धसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. धसांनी केसानं गळा कापल्याची टीका होऊ लागली. त्यामुळे धसांनी आता सावध पवित्रा घेत मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा विरोधाची धार तीव्र केली. आता हा विरोध केवळ स्वतःची छबी वाचवण्यासाठी धस करतायत की खरंच यातून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.